आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्शन पुणे। पुण्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज अंदेकर यांची गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली होती। या प्रकरणामध्ये एक नवीन अपडेट समोर आली आहे। अंदेकर खून प्रकरणात पसार झालेल्या सागर पवार, साहिल दळवीला गुन्हे शाखेने अटक केली आहे। अंदेकर खून प्रकरणात आतापर्यंत 3 अल्पवयीन युवकांना ताब्यात घेण्यात आले आहे, तर 18 जणांना अटक केली आहे। आरोपींकडून 8 पिस्तूल, 13 कारतुसे, 7 दुचाकी मोटार जप्त करण्यात आली आहेत। यामध्ये मुख्य सूत्रधार सोमनाथ गायकवाड, शुभम दहीभाते अंदेकर यांची बहीण संजीवनी कोमकर, तिचा पती प्रकाश धीर गणेश यांना अटक करण्यात आली। या प्रकरणात कोयते तसेच पिस्तूल पुरवणारा आरोपी संगम वाघमारेला नुकतीच अटक करण्यात आली होती। पसार झालेले आरोपी सागर पवार, साहिल दळवी यांना गुन्हे शाखेचे युनिट 1 आणि खंडणी विरोधी पथकाने रात्री उशिरा अटक केली। गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहाय्यक आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद, प्रताप माणकर, उपनिरीक्षक अविनाश लोहोटे, राहुल मखरे, पोलीस अंमलदार दत्ता सोडवणे आणि निलेश साबळे आणि पथकाने ही कारवाई केली आहे। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्शन पुणे।